नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग 7वा. रखमाताई काय करतेयस? अगं संतोबाचे कपडे नीट ठेवतेय. ताई एक सांगू? सांग. वेळ आहे? आहे ना, बोल. खेळतेस? मी? मग काय खेळायचंय? सागरगोट्या. अगं पण त्या आहेत कुठे? मी आणल्यात की येताना. खरंच? हो. चल. दोघेही मागच्या पडवीत आल्या. एक पाय जवळ घेऊन आणि एक पाय लांब करून खेळायला बसल्या. थोरली जाऊ मागच्या अंगणात विहिरीच्या काठावर खिन्नपणे बसली होती. तिकडे जिजाईचं लक्ष गेलं. रखमाताई थांब, मी आत्ता येते असं म्हणून ती उठली. धावत थोरल्या जाऊबाई जवळ गेली. थोरलीचं लक्षच नव्हतं. मोठ्या जाऊबाई, जिजाईनं आवाज दिला, पण तिचं लक्ष कुठे लागलं होतं कुणास ठाऊक. ते आपल्याच विचारात होती. स्वतःच्या आत बघून विचार करत होती. चेहरा उदास होता, डोळे भकास होते. जिजाईनं आपला चिमुकला जीव थोरल्या जाऊबाईंच्या खांद्यावर ठेवला, खांदा हलवला. एका हातानं तिची हनवटी धरून वर केली आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाली, मोठ्या जाऊबाई काय झालंय? नाही ग, काही नाही. मग अशा एकट्याच काय बसल्या? चला बरं. अगं कुठे? खेळायला. नको ग बाई, चला तर. असं म्हणून जिजाईनं मोठ्या जावेचा हात पकडला आणि तिला घेऊन पडवीत आली. अगं बाई सागरगोट्या कुठून आणल्या? मीच आणल्या की माझ्या माहेराहून. चला तिघीही खेळू आपण. मी? नको ग, तुम्ही खेळा, मी बघते. नाही हा मोठ्या जाऊबाई, असं नाही चालणार. बसा बरं, चला. तिघीही सागरगोट्या खेळायला लागल्या. जी जिंकेल तिच्या पुढ्यात सागरगोट्यांचा ढीग जमा व्हायचा. हळूहळू खेळ रंगायला लागला. खेळताना एकाग्रता आली. वर गोटी फेकायची आणि ती खाली येईस्तवर खालच्या गोट्या हातात अलगद घ्यायच्या, त्याही इतर गोट्यांना धक्का लागू न देता. आणि खालच्या गोट्या उचलल्याबरोबर वरची ओंजळीत झेलायची. त्यासाठी एक लक्ष लागतं, एक चित्त लागतं आणि एकाग्रता लागते. तिघीही खेळत होत्या, हसत होत्या. जिजाई चल तुझा डाव, रखमा म्हणाली. जिजाईनं डाव खेळायला सुरुवात केली. गोटी वर फेकली आणि हळूच पाठीमागे येऊन उभ्या राहिलेल्या तुकोबानं ती वरच्यावर झेलली आणि हसत उभा राहिला. काय बुवा तुम्ही पण, द्या माझी गोटी. तुकोबानं गोटी दिली. अरे वा, छान खेळ रंगलाय म्हणायचा. हो ना भाऊजी, जिजाईनं आम्हाला लहानच करून टाकलं, थोरली जाऊ म्हणाली. खरंच बुवा, मी आजारी आहे हेच विसरले बघा, रखमाही म्हणाली. आणि मी माझ्या चिंता विसरले, मोठी जाऊ म्हणाली. आणि मग तुकोबाकडे बघून म्हणाली, भाऊजी हे सारं तुमच्या जिजाईमुळे घडलं. अरे पण तुम्ही थांबलाय का? खेळा की. नाही, आता नाही जमायचं जिजाई, आता पुरे हो, रखमा म्हणाली. ठीक आहे, पण उद्या खेळायचं हं. जोपर्यंत जिजाई होती तोपर्यंत रोज दुपारी सागरगोट्यांचा खेळ रंगायला लागला. कधी कधी तुकोबाही त्यात सामील व्हायचा. संतोबा मध्ये मध्ये करून गोट्या लांब व्हायचा. मग त्याला अरे अरे करता करता पुरे वाट व्हायची. जिजाई सकाळी उठली की अंगणात रांगोळी रेखायची, फुलं तोडायची, बोल्लोबांच्या पूजेची तयारी करायची, कणकाईला स्वयंपाकात मदत करायची, संतोबाचं दूध पाणी आंघोळीचं बघायची, वाढणं करायची. जिजाई घरभर विजेसारखी लवलवत होती. जिजाई, बोल्लोबांनी आवाज दिला. जी. जिजाई जवळ येऊन म्हणाली, आज आप्पाजी येणार बरं का? हो, पण आता मध्येच कशा पायी? अगं तुला घ्यायला येतोय. असं आहे होय, मला पण सई येते आईची. आणि बरं का मामाजी, माझी कालवड आहे ना ती विठी, हमरत असेल ती, मी दिसले नाही ना म्हणून. हो बरोबरच आहे, विठीनीच सांगितलं असणार आप्पाजींना की जिजाईला घेऊन या म्हणून. तुम्हाला कसं कळलं मामाजी हे? भाबडेपणानं जिजाईनं विचारलं. असंच वाटलं ग मला.
जा सांग तुझ्या सासूला इव्हाई येणार, गोडधोड करा म्हणाव. सासूबाई, मागे फिरत जिजाई म्हणाली. ऐकलंय मी. मागे दाराशी उभी असलेली कनकाई म्हणाली. सांग बरं, आप्पाजींना काय आवडतं तुझ्या? पुरणाची पोळी. चल मग मी पुरण टाकते. मी करू मदत? नको. अगं ह्या आहेत ना दोघी, तू तुझं आवर बरं. आप्पाजी आले. रीतीप्रमाणे पाय धुवून आत आले. कसे आहात आप्पाजी? मी ठीक आहे. जिजाईकडे निरखत आप्पाजी म्हणाले. आईला आठवण आली माझी? हो. आणि विठीला? तिला सुद्धा. पुढच्या खेपी विठीला माझ्या संग लावून घाला आप्पाजी. बरं ठीक आहे. हसत हसत आप्पाजी म्हणाले. अगं आप्पाजींसाठी पाणी आणशील का नाही? बोल्होबा म्हणाले. मग जिजाईनं गुळपाणी दिलं. जेवायच्या वेळेपर्यंत संताजी, तुकोबा आणि कानोबा आपापली कामं आटोपून आले. तसं संताजीचं कामात कधीच लक्ष नव्हतं. घरी असला तरी सतत देवघरात बसून असायचा आणि बाहेर गेला की विठ्ठल मंदिरात. तासनतास ध्यान लावून बसणं हे त्याचं आवडतं काम. आल्यानंतर तिघांनीही आप्पाजींना नमस्कार केला. संताजी आल्याचं बघून आत असलेल्या थोरलीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. काय झालं जाऊबाई? जिजाईने विचारलं. काही नाही या अर्थानं तिने मान हलवली. काहीतरी नक्कीच झालंय, सांगा ना मला. थोरले भाऊजी कालपासून आले नाहीत म्हणून? जिजाईनं असं विचारताच थोरलेला हुंदका फुटला. मी बोलू त्यांच्याशी? नको ग. चल तू ताटं वाढ, मी पोळ्या करायला घेते. दोघेही रांधणीत आले. आता कनकाई पोळ्या करायला बसलेल्या. अहो सासूबाई, मी करते ना, थोरली म्हणाली. अगं तू जिजाईला वाढायला मदत कर. बसायला एक सोय पाठ ठेवले, ताटांना पण पाठ. ताटाजवळ उदबत्त्या ठेवलेल्या. उदबत्त्यांचा आणि पुरणपोळीचा घमघमाट. साऱ्यांची जेवणं झाली. जेवताना आग्रह झाला. हात धुवायला गरम पाणी होतं. बैठकीत विड्याची पानं लावता लावता गप्पा रंगल्या. इकडे थोरलीचं कशातच लक्ष नव्हतं. तिचे डोळे सारखे संताजीचा शोध घेत होते. मगाशी वाढताना सुद्धा थोरलीचं लक्ष संताजीकडेच होतं. त्यांनाच ती सारखं वाढत होती. अगदी आडवा हात केला तरी वाढत होती. एकदा तर संताजींच्या आडव्या हातावर थोरलीनं गरम पोळी टाकली. संताजीनं वर बघितलं. अगदी तेवढ्यानं सुद्धा थोरली सुखावली. संताजीची नजर निर्विकार होती. राग, लोभ, प्रेम, द्वेष ह्यापासून दूर असलेली ती नजर जिजाईच्या नजरेतनं सुटली नाही. सगळं आवरलं. जिजाईची निघायची तयारी झाली. तिने देवाला, सगळ्यांना वाकून नमस्कार केला. संताजीच्या पायाजवळ वाकली उभी राहिली. भाऊजी, एक सांगायचं होतं. संताजीकडे बघत जिजाई म्हणाली. संताजींनी फक्त जिजाईकडे बघितलं, पुन्हा मान खाली केली. भाऊजी हे बघा, घरात जरा लक्ष देत जा. थोरल्या जाऊबाई वाट बघतात तुमची. कालपासून तुम्ही वाड्यावर फिरकले नाही. रात्री जाऊबाई जेवल्या नाहीत. जिजाईच्या ह्या बोलण्यावर सारे चूप होते. खरं तर जिजाई लहान होती. तिने असं म्हटलेलं फारसं कोणाला आवडलं नाही, पण तिचं म्हणणं चूकही नव्हतं. जिजाई स्पष्ट बोलणारी होती. कुणाला आवडो किंवा न आवडो, आत बाहेर काही नाही, पाण्यासारखी निर्मळ. जिजाई चल, ओटी भरते. जिजाई आत गेली. देवघरात उभा पाट आडवा करून त्यावर बसली. कनकाईनं जिजाईची ओटी भरली. तिने कनकाईला वाकून नमस्कार केला. जिजाई जी. अगं संताजी तुझे मोठे धीर, त्यांना सर्वांसमोर असं टोकू नये. मग मी काही चुकीचं बोलले का सासूबाई? घरची जबाबदारी त्यांना कळायला नको? आल्यापासून बघतीये सारखे आपले बाहेर बाहेर, आणि इकडे थोरल्या जाऊबाईंच्या डोळ्यात पाणी. करायची जाई तुझं. अगं पण कधी कधी एवढा स्पष्ट वक्तेपणाही बरा नाही दिसत. मला जे वाटलं ते बोलले, पुन्हा नाही बोलणार. अगं तसं नाही, पण सासूबाई राग नका हो धरू. नाही ग बाई, अगं तू तर माझी लेक आहेस. आणि जिजाईनं कनकाईच्या कमरेलाच मिठी मारली. कनकाईने तिला पोटाशी धरलं. आप्पाजींसोबत जिजाई गेली. घर रिकामं झालं.
जिजाई गेल्यानंतर घरच नाही तर आपलं मनही सुनं सुनं झालंय हे तुकोबाला कळून चुकलं. संताजी मात्र विठ्ठल मंदिरात ध्यान लावून बसलेला असायचा. तुकोबाला विठ्ठलाचा अतिशय वेळ, पण बोल्लोबांना कामात मदत करायचा तो. त्यांची गहाणवटीची कामं, त्यांचा गावगाड्याचा न्यायनिवाडा तो दुरून बघे. वडिलांविषयीचा आदर त्याच्या मनात दुणावत असे. कान्होबा तसा लहान, पण कामाकडे त्याचाही ओढा होता आणि विठ्ठल हे साऱ्यांप्रमाणे त्याचंही दैवत होतं. जिजाई माहेरी आली, अल्लडपणा पुन्हा तिच्यात शिरला. मैत्रिणींच्या येरझाऱ्या वाढल्या. त्यांच्यासोबत मग खेळ रंगायला लागला आणि गप्पा सुद्धा. आवली साऱ्यांना सासरचं कौतुक सांगायची. सासू सासरे हा तिच्या आवडीचा विषय. त्यांच्याबद्दल ती खूप चांगलं सांगायची. यावर तिची सोबतीण तुळसा म्हणाली, म्हणजे विठ्ठल रकुमाई वाणीच आहेत म्हणायचे तुझे सासून सासरे. छे छे, त्यांच्यासारखे मुळीच नाही हो. माझे सासू सासरे त्याच्यासारखे काळे नाही आहेत आणि त्यांच्यासारखे रिकामटेकडे सुद्धा नाहीत. कामं करतात दोघंही. आणि हे काय, हे असतात आपले सारखे कमरेवर हात ठेवून. माझे सासरे तालेवार माणूस आहे, सगळे गावकरी त्यांना मानतात. हो हो, आणि बुवा ग, ते नाही मला माहिती, पण वसुलीसाठी जातात, दुकान सांभाळतात एवढं माहिती आहे. तू नाही गेली कधी दुकानात? कशाला, मला काही घरी कामं नसतात. आमच्या घरची रीत आहे की पुरुषांनी बाहेरची कामं बघायची आणि बायकांनी घरची. आणि घरचा रामरगाडा काही कमी असतो का? हो ग बाई, तेही खरंच की. बरं आवले, आज आपण विठोबाच्या दर्शनासाठी जायचं का ग? मी नाही हा येणार. तिथेही मेला माझी पाठ सोडत नाही आणि इथेही, रागानं आवली म्हणाली. आणि विठ्ठल हसला आणि म्हणाला, आहेच की मी तुझ्या पाठीशी. बोल्लोबा मुलांना नेहमी सांगत की मुलांनो, संसार नेटका करा, व्यवहार आणि भावना याची गल्लत करू नका. तुकोबा, ऐकतोयस का मी काय म्हणतोय ते? जी अण्णाजी. आणि कान्होबा तू? जी ऐकतोय. अशी अधूनमधून ते मुलांना व्यवहाराची जाणीव करून देत. बोल्लोबा हे जाणून होते की संताजीचं संसारात लक्ष नाही. तो घरात लक्ष देत नाही, व्यवहारात लक्ष देत नाही. अनेकदा सांगून बघितलं, पण उपयोग होत नव्हता. थोरल्या सुनेच्या डोळ्यातलं कारुण्य त्यांना बघवत नव्हतं. कालपासून संताजी घरी आलाच नव्हता. बोल्लोबा पेढीवर बसले होते आणि कसा कोणास ठाऊका संताजी घरी आला. बोल्लोबांना पेढीवर बसलेलं त्यांनी बघितलं. समोर बरेच लोक होते गहाण ठेवण्यासाठी. परिस्थितीनं गांजलेले लोक बोल्लोबांच्याकडे येत, कुणी सोनं चांदी तर कुणी शेतीवाडीचे कागदपत्र घेऊन येतात. सावकार, गावातला एक गरीब शेतकरी सखाराम म्हणाला. हां बोल की, बोल्लोबा म्हणाले. सावकार, 2 एकर जमीन आहे, ती गहाण ठेवायला आलोय. अरे जमीन गहाण ठेवशील आणि खाशील काय? काय पांडुरंगाच्या मनात जसं असेल तसं होईन. पुन्हा विचार कर. केला जे सावकार, पण विलाज नाही. शेतीत यंदा काही पिकलं नाही. घरी खाणारी तोंडलंय. वर्षाआड पोरीचं लग्न झालं, अजून एकाहीच लग्नाची. अरे मग लग्न साधेपणानं करावं ना. कर्ज काढून लग्न करू नये. कर्ज बिगर होतच नाही ना जी. लग्न काय बार बार होते काय? अरे पण कर्जाचा गड्डा बुजवणार कसा? आपलं अंथरूण बघावं आणि पाय पसरावे रे बाबा. पैसा आणशील कुठून? दुःख सुख आहे, 4 मुलींच्या पाठीवर मुलगा आहे, त्याच्यासाठी काही ठेवशील का नाही? नाही, ही शेती सोडविल मी. कसा सोडवशील बाबा? यावर तो गरीब सखाराम निरुत्तर झाला. बोल्लोबांनी अनेक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो बदलाच नाही. आणि मग नाईलाजानं शेती गहाण करून घेतली. बऱ्याच बायका घरचं किडूक मिडूक घेऊन आल्या होत्या. साऱ्यांच्या गहाणवटीचे कागद तयार केले. अडाणी लोकांनी त्याच्यावर अंगठे उमटवले. बोल्लोबांच्या पाया पडून सारे गेले. मग बोल्लोबांनी समोर असलेलं किडूक मिडूक छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये भरलं. त्यात नावाचा तारखेचा कागद टाकला. सर्व गहाणवटीचे कागद बैजवार लावले, तिजोरीत बंद केले. अण्णाजी. हा बोल संतोबा. मागे वळून बघत बोल्लोबा म्हणाले, तुम्ही हे बरं नाही केलं. काय रे? शेती आणि त्या बायकांचं किडूक मिडूक गहाण करून घेतलं. मी काही खुशीनं नाही करून घेतलं गहाणखत.
ते नडलेले होते, परिस्थितीनं आगतिक होते. ते ठाऊक आहे म्हणून समजावून सुद्धा सांगितलं का नाही? गहाण करून घेण्याऐवजी त्यांची नड आपण अशीच भागवू शकलो असतो ना अण्णाजी. अरे सगळ्यांच्या नडी आपण पुरवायला लागलो तर आपण काय खायचं? आपण उपाशी तर मरत नाही ना? नाहीच मरणार उपाशी, कारण मी पै जमवून ठेवतो. अधिकचं कोणाकडून काहीही घेत नाही. आणि अधिकचं देतही नाही तुम्ही अण्णाजी. अण्णाजी अहो ते नाईलाजानं येतात आपल्याकडे. अरे मी कधी कुणाला फसवलेलं नाही, तेच फसतात सावकारांच्या जाळ्यात. मी त्यांची अडीअडचण दूर करतो. तो आपला पिढीजात व्यवसाय आहे. आणि मी नाही केलं हे काम तर कोणी ना कोणीतरी करणारच ना. आपल्याकडे त्यांच्या चिजा सांभाळून ठेवल्या जातात. मुदतीच्या कितीतरी आधी मी त्यांना आठवण करून देतो. आणि हो, तूही आता लक्ष घालत जा व्यवहारात. मी हरिनामाचा व्यवहार करतो अण्णाजी. अरे हरिनामाचा व्यवहार प्रत्येकानं करावा, पण एक लक्षात ठेव पोरा, त्यांनी पोट नाही भरत. अरे माझ्यानंतर हे सगळं तुम्हाला सांभाळायचं आहे. मी उपाशी मरेन पण सावकारी नाही करणार. अनेकांची हाय लागते, अरे पण त्यांची नड निभावली जाते ते नाही बघत का तू? यावर संताजी चूप राहिला. नुकताच दुकान बंद करून आलेला तुकोबा सारा ऐकत होता. कधी त्याला आपल्या मोठ्या भावाचं म्हणणं खरं वाटत होतं तर कधी वडिलांचं. आणि त्याच्या मनाला प्रश्न पडला की कोणता व्यवहार श्रेष्ठ, हरिनामाचा व्यवहार का प्रापंचिक व्यवहार? आणि हरिनामाच्या पारड्यात विठ्ठल जाऊन बसला. हरिनामाचं पारडं जड झालं, पण तेवढ्यापुरतंच. प्रपंच चालवायला धन लागतं आणि ते उत्तम व्यवहारानं प्राप्त होतं हे सुद्धा त्याला पटलं होतं. तुकोबाची मनस्थिती द्विधा झाली होती, पण विठोबा मात्र हसत होता. तुकोबा, आज किती गल्ला जमला? रात्रीच्या जेवणानंतर बोल्लोबानं तुकोबाला विचारलं. अण्णाजी, आज उधारीच होती सगळी. का बरं? लोकांजवळ पैसे नाही आहेत. इतर खर्च करतातच ना तुकोबा ते. आज उधारी दिली की गिऱ्हाईक सोकावतं. आपल्यालाही दुकानात जिन्सा भराव्या लागतात, संसार चालवायला लागतो. आपण कुठून आणायचा पैसा? आणि आपल्याला कोण देईल उधार? अण्णाजी खरं आहे तुमचं, पण मला गरिबांची कीव आली आहो. ठीक आहे, परंतु पुन्हा असं होऊ देऊ नकोस. पैशानं पैसा जोडत गेलो तर पैसा टिकतो. आणि अरे आपलाही बारदाना केवढा आहे, तोही सांभाळावा लागेलच ना. जी. बोल्लोबा मग एकटेच बंगलीवर बसले. पायानं ते हलके झोका घेत होते. बंगलीच्या कड्या कुरकुरत होत्या. त्यांचं मनही आज जरा कुरकुरतच होतं. आपल्या मागे मुलं संसाराचा गाडा कसा रेटतील त्यांना व्यवहार कळतच नाही. आणि एक लांब उसासा त्यांच्या तोंडून बाहेर पडला. विठ्ठला तू सांभाळ रे बाबा सारं. त्यांच्या मनात विचार होते. राऊळातला विठोबा जो भूत भविष्य आणि वर्तमान जाणत होता तो ओठातल्या ओठात पुटपुटला. परिस्थिती सदा सर्व काळ सारखी नाही ना राहत. चढ उतार राहणारच. रहाडगाडगं अव्याहतपणे चालू राहणार. कधी गाडगं भरलेलं तर कधी रिकामं. कणकाईला जिजाईची आठवण यायची. जिजाई असती तर सड्याच्या अंगणात रांगोळी रेखली असती, पूजेसाठी फुलं तोडली असती, आंघोळ करून पूजेसाठी ताज्या पाण्याची घागर भरून आणली असती, मला स्वयंपाकात मदत केली असती. आज कणकाईला जिजाईची तीव्रतेनं आठवण होत होती, कारण कणकाईला जरा बरं नव्हतं. पाय दुखत होते. संताजीच्या बेफिकीर वागण्यामुळे त्याची बायको सतत विचारात असायची. कोणत्याच गोष्टी तिला फारसा उत्साह नसायचा. बसल्या बसल्या स्वतःचेच पाय दाबत कणकाईच्या मनात विचार सुरू होते. आता थोरलीला तरी काय म्हणू? संताजीचं घरात लक्ष नाही. नवऱ्याचं चूक नसेल तर तिचं ध्यान घरात राहील कसं? दुसऱ्याच्या लेकीबाळीच्या जीवनाचा असा खेळ खंडोबा नाही पटत मनाला. पण संताजीला किती सांगावं? नाही कामधंद्यात लक्ष, नाही संसारात. 2-2 दिवस त्या मंदिरात पडून असतो, म्हणे ध्यान लावून बसतो. अरे आधी घरात ध्यान द्यावं, मग देवासाठी ध्यान लावावं.
दुसऱ्याला दुःखी करून देव पावतो का? त्या पोरीच्या नजरेला नजर नाही भिडवावीशी वाटत. मलाच आपलं अपराधी वाटत राहतं. तिचंही चित्त थाऱ्यावर नसतं. पण तिला तरी काय म्हणावं, आपलाच दाम खोटा. आणि रखमा, ती सदा खाटेला खेळलेली. जरा बरं वाटलं की येते मदतीला, पण मीच तिला काही करू देत नाही. अशक्तपणा खूप आलाय तिला. आई, आई का ग अशी बसलीयस पाय धरून, आणि विचार कसला करतीयस? तुकोबा आईजवळ बसून प्रेमानं चौकशी करत होता. काय नाही रे, सहज बसली होती. पाय दुखतायत? हो रे. एकटीवर कामाचा भार पडतोय ना. थांब हं, मी चेपून देतो तुझे पाय. तुकोबाच्या प्रेमळ बोलण्यानं कनकाईला भरून आलं. याच्याही नशिबात रखरखच. बायको सतत आजारी. पण आता जिजाई आली की सुरळीत होईल माझ्या तुकोबाचा संसार. भारी प्रेमळ आहे ती, खूप जीव लावते साऱ्यांना. आई, अगं विचार कसला करतीयस? आईचे पाय चेपता चेपता तुकोबानं विचारलं. अरे तुझाच. माझा कशाला विचार करतीयस? यावर कनकाई हसली. तुकोबा, अरे जिजाईची आठवण येते रे. मोठी गुणाची आहे पोरगी. असली की सासूबाई सासूबाई करत सारखी मागे मागे असते. खूप जीव लावते. तुझा संसार ती निगुतीनं करेल बघ. आईचं बोलणं ऐकून तुकोबाच्या नजरेसमोर जिजाई आली. भोळी भाबडी, कामसू, स्पष्ट बोलणारी. आणि पुन्हा तुकोबाला वाटलं, स्पष्ट बोलणं आणि फटकळपणा यात एक सूक्ष्मशी रेघ आहे. त्या रेषेच्या अल्ल्याड असलं की स्पष्ट वक्तेपणा ठरतो, पण त्या रेषेच्या जरा पल्ल्याड गेलं की फटकळपणा ठरतो. जिजाईनं कायम अलीकडे असावं. पण कधी कधी असंही होतं की ती रेषा ओलांडली नाही तरी फटकळपणाचं बिरुद लागून जातं ते जातं. आणि आई, कसं सांगू तुला, अगं जिजाईची आठवण आली की तू तसं बोलून दाखवू शकतेस. मी नाही ना बोलून दाखवू शकत. पुरुषांच्या नात्याला काही मर्यादा असतात. तुकोबा, अरे तुकोबा, कुठे हरवलास बाबा? माझ्यासारखी तुलाही आठवण आली की काय जिजाईची? यावर तुकोबा फक्त हसला आणि मनाशी म्हणाला, एकाच वेळी अनेकांच्या मनात वस्तीला असणं यासाठी भाग्य लागतं ग जिजाई. आणि ह्या दृष्टीनं तू भाग्यवान आहेस. विठ्ठल सुद्धा असाच असतो नाही का सगळ्यांच्या मनात. आणि मग तुकोबाच्या मनात विठ्ठल नामाचा राबता सुरू झाला. हात आईचे पाय चेपत होते. आईच्या ठिकाणी त्याला विठू माऊली दिसायला लागली. एक जीवन देणारी माऊली आणि दुसरी भक्तीचा मार्ग दाखवणारी माऊली. दोन्ही माऊलींच्या ठाई त्याच्या मनात प्रेम होतं, भक्ती होती, श्रद्धा होती. दोन्ही नात्यांनी तो बांधला गेला होता. आणखीन मायेचं प्रेमाचं नातं होतं रखमाशी. ती त्याच्या जीवाभावाची सखी होती. आणि त्याही पलीकडे जाऊन एक वेगळंच मनाला व्यापून उरणारं हळुवार रेशमी धाग्यासारखं अलवार नातं होतं जिजाईशी. देहूला निरोप आला जिजाईच्या माहेराहून. जिजाई मोठी झाली आहे, 4 दिवसात पाठवणी करतोय. आणि बोल्होबांचा वाडा छोट्या मालकिणीची वाट बघायला लागला. सगळ्यात आनंद झाला कनकाईला. आता जिजाई येणार होती. आजवर जिजाई अनेकदा आली होती, पण ती लहान मुलीसारखी हसणारी, खेळणारी, बागडणारी. तशी ती कामसू होती, पण आता जिजाई येईल ती तुकोबाची बायको म्हणून, या घराची मालकीण म्हणून. आणि कनकाई हसली स्वतःशीच. कशी दिसत असेल जिजाई? या 7-8 महिन्यात भेटच नाही. जिजाईला बघण्यासाठी कनकाई आतुर होती. तुकोबा, काय करतोयस रे? आई, रखमासाठी काढा तयार केलाय, नेऊन देतो तिला. अरे जिजाई येतीये. कळलं. आणि एवढं बोलून काढा घेऊन तो रखमाकडे गेला. असं कसं हे तुकोबाचं वागणं? फक्त कळलं म्हणाला. जिजाईच्या येण्याचा आनंद नाही झाला याला. तेवढ्यात रखमाच्या खोकण्याचा आवाज आला. कनकाई तिकडे गेली. तुकोबा काढा घेऊन अगतिक नजरेनं रखमाकडे बघत होता.
खोकून खोकून तिला दमा लागला होता. कनकाई समोर झाली. रखमाच्या पाठीवरनं हात फिरवायला लागली. मग तिला पोटाशी धरलं. हळूहळू थोपटलं. रखमा शांत शांत होत गेली. सासूबाई, बरं वाटतंय आता मला. थकलीस की का खोकून खोकून? यावर खोल गेलेल्या डोळ्यांनी कनकाईकडे बघत आणि मग तुकोबाकडे बघत रखमा म्हणाली, जिजाई येतेय, कळलं मला. यावर दोघेही चूप होते. तुकोबानं खाली बघितलं. छान होईल जिजाई आली की. मला लहान बहिणीसारखी येते. रखमा, अगं हो ग, पण बोलू नकोस ग, दम लागतो मग तुला. मी ठीक आहे आता. काढा घे, तुकोबा म्हणाला. कंटाळा आलाय हो काढ्याचा. आता काढा म्हटलं ना की हुल्ल्या येतात. अगं पण घ्यावा तर लागेलच का नाही? बरं व्हायचंय ना तुला? कनकाई म्हणाली. त्यावर रखमा फक्त हसली, गूढसं हसली. तिच्या फिक्क्या निस्तेज चेहऱ्यावरचं हसू बघून तुकोबाच्या मनात कालवा कालव झाली. आपले टपोरे डोळे तिने मिटून घेतले. सावळ्या चेहऱ्यावर धारदार नाक तेवढं उठून दिसत होतं. बाकी बाजेला चिकटल्यासारखी दिसत होती ती. विठ्ठलाच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. तुकोबाच्या मनात आलं, आवलीची आई, उद्या आवलीला घेऊन आपण देहूला निघतो, सकाळीच निघूया. बरं, पण तयारी झाली का? अहो होतच आली आहे. आवलीची पेटी भरून झाली आहे. तिची सगळी लुगडी भरली आहेत. आणि ऐकलं का, तिने ना सागर गोट्यांची पुरचुंडी घेतली आहे सोबत. पेटीतच टाकली तिने ती पुरचुंडी. सागर गोट्या कशाला? म्हटलं मी तिला. आता म्हणाली मागच्या खेपेला नेल्या होत्या सोबत, तिघीही खेळल्या म्हणे. कोण तिघी? थोरली जाऊ, रखमाताई आणि आवली. हिनीच लावला असेल सगळ्यांना कामी. मग काय हो, लाघवी पोर आहे आपली. आता बघा सगळ्यांना आपलंसं करेल. आईच्या बोलण्यावर आप्पाजी हसले. बरं, आठवणीनं सगळं बैजवार घे. आता काही सारखी सारखी ती इथे येणार नाही. हो हो, सर्वांसाठी आहेर घेतले. आता लाडू भाजायला घेते. आवलीचं सगळं आठवणीने घेतलंय. आणि हो, जावई बापूंसाठी जरीच्या काठाचं धोतर आणि फेटा तुम्ही आणलंय ना, ते सगळं आठवणीनं घेतलंय. अगं बाई, एक राहिलंच की. काय ते? सिंगार पेटी. मागच्या खेपी पुण्याहून नाही का आणली तुम्ही? आणि शिवाय कुंकवाचं डाबलं. अगं बाई, विसरलेच होते हो मी. आधी टाक बरं तिच्या पेटीत सारं. टाकते हो, असं म्हणून आई आत गेली. आठवणीनं सारी भरभूर केली. सकाळी सकाळी निघायची तयारी सुरू झाली. जिजाई न्हावून धुवून तयार होती. नवीन पातळ अंगभर दागिने, पायात ठसठशीत जोडवे, शिवाय मासोळ्या, पायात चांदीचे तोडे, कपाळी चिरी. आप्पाजी, आई तिच्याकडे कौतुकानं बघत होते. मनात हुरहुर होती. लेक सासरी चालली होती त्यांची. गुणानं डोळ्याला पदर लावला होता. सोबतिणी चुपचाप गाडीजवळ उभ्या होत्या. जिजाईच्या डोळ्यात पाणी होतं. आईच्याही डोळ्यात पाणी होतं. ते बघितलं आणि आप्पाजी म्हणाले, मन लहान करू नकोस. त्याची ठेव त्याला परत करायला हवी का नाही? आईने फक्त मान हलवली. रडणाऱ्या आवलीची आप्पाजींनी समजूत घातली. ठरल्याप्रमाणे विठीही बरोबर घेतली. या विठीवर जिजाईचा फारही जीव. विठी चांगली दुभती गाय झाली आणि जिजाईनं तिला आवाज दिला की ती हामरायची. दोघींचा एकमेकींवर भारी जीव. आप्पाजींची गाडी देहूमध्ये शिरली. आप्पाजी, जिजाईनं गाडी हाकणाऱ्या गड्याच्या मागे बसलेल्या आप्पाजींना आवाज दिला. बोल की. आप्पाजी, माझ्या घरी सांगावा धाडला होता ना? हो तर, सांगावा धाडला, नाही तर ते आपल्याला घरात घेणार नाहीत का काय? नाही, तसं नाही हो. मामाजी कुठे कुठे बाहेर जातात ना. आता मी यायची म्हटल्यावर नाही जाणार बाहेर. सगळे घरी थांबतील बघा. असं आहे होय? आप्पाजी हसत हसत म्हणाले. बोल्लोबांच्या वाड्यासमोर गाडी थांबली तेव्हा झाडाच्या सावल्या अगदी झाडांच्या खाली आल्या होत्या. सारे आत गेले. दिंडी दरवाजाला तोरण होतं. अंगणात रांगोळी होती. बाजूला पाय धुवायला पाटपाणी होतं. नमस्कार नमस्कार, या, बोल्लोबा म्हणाले. दोघांनीही एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. दाराशी कनकाई आरतीचं ताट घेऊन उभी होती. पाय धुवून आई, आप्पाजी जिजाईच्या मागे पडवीशी उभे होते.
हसत गालाला खळी पाडत तिथे उभ्या असलेल्या जिजाईला कनकाईनं ओवाळलं. तिच्यावरनं भाकर तुकडा वाळून टाकला आणि म्हणाली, ये ग बाळा. जिजाईनं तेव्हा कनकाईच्या डोळ्यात बघितलं. तिला कळेच ना, आई समोर आहे का मागे आहे. अगं पाया पड सगळ्यांच्या. पाठीमागनं आई हळूच म्हणाली. आणि जिजाईनं मग कनकाईच्या आजूबाजूला बघितलं. बोल्लोबा कनकाईच्या बाजूला, मागे संताजी, तुकोबा, कान्होबा, त्यांच्या मागे थोरली जाऊ आणि तिच्या आधारानं रखमा उभी होती. कान्होबाच्या कडेवर संतोबा होता. तिने मोठ्यानं वाकून नमस्कार केला. अगं बाई, माझी वाट बघत सगळे घरीच थांबले का काय, मनातल्या मनात जिजाई म्हणाली. तिने पुन्हा सभोवताल एकदा बघितलं आणि मान खाली घातली. सगळ्यांच्या लक्षात आलं की जिजाई आता उंच झाली आहे, जरा अंगानं भरली आहे, पूर्वीपेक्षाही आता छान दिसतीये. या ना आत या. कनकाई जिजाईच्या आईकडे बघत म्हणाली. पुरुष मंडळी ओसरीत बसली. कनकाईच्या मागून सगळ्या बायका माझघरात आल्या. जिजाई, गुळपाणी दे पाहुण्यांना. रांधणीत सगळं काढून ठेवलंय बघ तपकात. जी असं म्हणून पदर सावरत जिजाई आत गेली. तिने जाता जाता सगळीकडे नजर फिरवली. सगळं जिथल्या तिथे, पाटा, वरवंटा, उखळ, जातं, दोरीवर कपड्यांच्या घड्या, रांधणीत घासून पुसून लखलखीत केलेले डबे, भांडी, एका भिंतीशी लोणच्याच्या बारण्या, त्यांना पांढरे शुभ्र दादरे. गोळपाणी घेऊन जिजाई ओसरीत गेली. मग आईला सगळ्यांना दिलं. कान्होबा भाऊजी, बाहेर गड्याला देता गुळपाणी? हो वहिनी, द्या की. जिजाईनं त्याच्या हाती गुळाचं तबक आणि पाण्याचं फुलपात्र दिलं आणि म्हणाली, कान्होबा भाऊजी, बैलांचं वैरण पाणी बघावं लागेल, शिवाय माझी विठी आली आहे सोबत, तिलाही चारा पाणी करावं लागेल. करतो. कनकाईला जिजाईच्या बोलण्याचं कौतुक वाटलं. म्हणाली, जिजाईचं सहारीकडे लक्ष असतं बघा. लेकीचं कौतुक बघून आईचा जीव सुपा एवढा झाला. जिजाईचं घरदार, घरातली सुज्ञ माणसं, जावयाचं अदबीनं वागणं, कनकाईचं सगळ्यांना प्रेमानं बांधून ठेवणं, हे सगळं बघून आई आप्पाजी समाधान पावले. जेवणं खाणं होऊन आई आप्पाजी निघाले तेव्हा आईचे डोळे पाणावले. जिजाईच्या डोळ्यांचे डोह भरून आले. निघण्यापूर्वी आईने सगळ्यांना आहेर दिले. संतोबाला सुद्धा कपडे दिले. अहो आई, आता ह्याला कशाला, हा काय मोठा आहे का? रखमा म्हणाली. माझा नातू आहे तो, त्याला कसं विसरेन? आई आप्पाजींना रखमानं, थोरलीनं नमस्कार केला. तुकोबानं, कान्होबानं केला. संताजी मात्र घरी नव्हता. तो विठ्ठलाच्या मंदिराबाहेर असणाऱ्या झाडाच्या पारावरती ध्यान लावून बसला होता. आई आप्पाजींची गाडी निघाली. जिजाईनं पदरानं डोळे पुसले. विठी गोठ्यातनं हंबरली. जिजाई तिकडे गेली. विठीच्या गळ्याला तिने मिठी मारली. विठीचं हंबरणं बंद झालं. आतून खूप काही दाटून आलेलं ते सगळं जिजाईनं विठीजवळ मोकळं केलं. मग तिने विठीची मिठी सैल केली, डोळे पुसले, विठीच्या अंगावरनं हात फिरवला आणि मग ती मागे फिरली. अंगणात उभा असलेला तुकोबा हे सारं पाहत होता. सासुराशी आलेल्या कन्येचं मन तो जाणत होता. कवी मनाचा तुकोबा हळवा होता, सालस होता आणि म्हणूनच जिजाईची परिस्थिती त्याला समजत होती. समोर जाऊन तिची समजूत घालावी असं त्याला फार वाटत होतं, परंतु भोवती त्याची माणसं होती आणि तो मोठ्यांची मानमर्यादा ठेवत होता. डोक्यावरचा पदर सावरत जिजाई खालच्या मानेनं त्याच्या समोरून आत गेले. तुकोबा बराच वेळ अंगणात उभा होता. सांज गडद झाली होती. तुळशी वृंदावनाजवळची पणती तेवत होती. तिच्या भोवतीचा परिसर तिने उजळून टाकला होता. ह्या पणतीसारखीच जिजाई उजळून टाकेल का माझं आयुष्य? तुकोबाच्या मनात विचार आला. रखमाच्या खोकण्याचा आवाज आला. तुकोबा तिकडे धावला. आता ह्या क्षणी त्याच्या मनात होती ती रखमा, फक्त रखमा. जिजाई त्याच्या आसपासही नव्हती. कनकाईनं रवी लावली, ताजं लोणी काढलं आणि ताकासाठी बाया बापडे येऊ लागल्या. मालकीनबाई. हां बोल. समोर असलेल्या बाईच्या भांड्यात ताक ओतत कनकाई म्हणाली, अहो आज अंगणात रांगोळी लय मोठी साजरी घातली. जिजाई आली आहे ना, तिने घातली. आणि ते दाराचं तोरण ते कोणी केलं? जिजाईनं केलंय. मोठी हुशार आहे हो सुनबाई. आणखीन कोणीतरी म्हणाली. हो हुशार आहे.
हुशार आहे सरस्वती वाणी आणि दिसायलाय लक्ष्मी वाणी. भाग्याची आहे पोरगी. याच्यावर कनकाई समाधानानं हसली. गावभर मग एकच चर्चा, सावकाराची सून मोठी साजरी आहे. हसली की गड्डे पडते तिच्या गालावर आणि हुशारही आहे म्हणे. आणि बघता बघता जिजाई घरादाराची लाडकी झाली. कनकाईच्या तोंडी तर फक्त जिजाईचंच नाव. जिजाई हे कर, जिजाई ते कर, जिजाई संतोबाला बघ, जिजाई संतोबाला दूध दे, जिजाई रखमाला काढा दे. तुकोबा जिजाईशी फारसा बोलत नाही हे बघून कनकाई सकाळी म्हणाली, जिजाई जी तुकोबाला दूध दे जी. फुलपात्रभर दूध घेऊन जिजाई तुकोबा जवळ जाऊन उभी राहिली. तुकोबा ओसरीत खाली पाय सोडून बसला होता. जिजाई चुपचाप उभी होती. काय बोलावं तुकोबालाही कळेना आणि काय म्हणावं जिजाईला कळेना. कनकाई दाराआडून बघत होती. काही काम होतं? जरा वेळानं तुकोबाच म्हणाला, दूध. कोणासाठी? तुमच्यासाठी. मला वाटलं संतोबासाठी आणलं का काय. त्याला दिलं. मी काही लहान नाही आहे दूध प्यायला. घ्या की बुवा, सासूबाई रागवतील मज. असं म्हणजे सासूबाईंच्या धाकानं आणलंस का काय? घ्या ना बुवा, मज कामं आहेत. आणि हे दूध माझ्या विठीचं आहे. हो का? अरे मग तर घ्यायलाच हवं. दे बाई. जिजाईच्या हातून तुकोबानं दुधानं भरलेलं फुलपात्र घेतलं आणि ते दूध चवीनं प्यायला. छान आहे. काय? दूध. दोघांच्या शब्दांचा खेळ कनकाई दाराआडून बघत होती आणि विठ्ठल आपल्या मंदिरातनं बघत होता. विठ्ठल संतोष पावला. त्याच्या लाडक्या तुकोबाचा संसार आता सुरू झालेला होता. श्रोते हो, हा होता भाग 7. 8वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.